विरार पूर्व येथील शारदा हाइट्स या इमारतीच्या 8व्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। या आगीत 3 खोल्यांचे दरवाजे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने कारवाई करत इमारतीतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती असून नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेचा अधिक तपास सुरू आहे। शारदा मनवेलपाडा रोड शारदा हाइट्स या बिल्डिंग मध्ये 131 रहिवासी राहतात आणि ते 31 रहिवासी राहत असताना 8व्या माळ्यावरती आग लागली। 8व्या माळ्यावरती आग लागल्यानंतर फायरवाले वेळेवरती आले। तिथल्या रहिवाशांनी स्वतःचा जीव तोडजा टाकून त्या ठिकाणी 8व्या माळ्यावर जाऊन बाहेरचं पॅनलला आग लागलेली होती। ते दरवाजेच्या बाहेर पॅनल आहे त्याला आग लागलेली होती, सेफ्टी डोरला असतो। त्याच्यामुळे तिन्ही फ्लॅटच्या पॅनलला आग लागल्यामुळे मधले तिन्ही फ्लॅटचे जे रहिवासी ते बाहेर निघू शकत नव्हते आणि जागा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी बिल्डिंग मध्ये जागा कमी असल्यामुळे तो धुराचा त्या ठिकाणी धूर जास्त झाल्यामुळे घुसू शकत नव्हते। पण तिथल्या रहिवासी आणि फायरवाल्यांनी 8व्या माळ्यावरती जाऊन लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते वाचलेले आहेत। काही कोणाला प्रॉब्लेम झालेला मिळत नाही, कोणा दुखापत झालेली मिळत नाही। या ठिकाणी जे तिन्ही फ्लॅटमध्ये लोक होते त्यांना खाली सुखरूप उतरवलेलं आहे। अर्ध्या बिल्डिंग मध्ये 8व्या माळ्यावरती आग लागली म्हणून मनवेलपाड्यामधील नगरसेवक प्रशांत राऊत यांनी मला कळवलं की 8व्या माळ्यावर आग लागली, ताबडतोब गाड्यांचा बंदोबस्त करा। त्याप्रमाणे मी फुलपाडा अग्निशमन केंद्राला फोन केला आणि त्यामुळे फुलपाडा अग्निशमन त्वरित गाडी आली। त्यानंतर असं समजलं की माणसं अटकलेली आहेत 8व्या माळ्यावरती, रूम नंबर 805, 806, 807 मध्ये। त्याप्रमाणे ते आम्ही टर्न टेबल लॅडर आचुळ्याच्या इथून मागवली आणि आम्ही रेस्क्यू केली, 9 माणसांना रेस्क्यू केली। मी शारदा हाइट्स सोसायटीचा अध्यक्ष आहे। एक 11च्या सुमारास आमच्या इकडे आग लागली होती, तरी पण रहिवासी सगळे आम्ही स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही सगळ्या रहिवाशांना खाली आणण्यात आलं। पण काही 8व्या माळ्यावर रहिवासी 3 रूम मध्ये अडकले, 805, 806 आणि 807 मध्ये। तर आपले फायर ब्रिगेडच्या मदतीने आपल्याला आणि आपले राऊत साहेब पण आपल्याकडे टायमावर पोहोचले, फायर ब्रिगेड पण आपली टायमावर पोहोचली। फायर ब्रिगेडच्या मदतीने त्या लोकांना बाहेर काढण्यात आलं। आता सगळे लोक सुखरूप आहेत। 131 फ्लॅट आहेत आमच्या इकडे, सगळी लोक आता खालती आलेत, घरात कोणीही नाहीये आणि सुखरूप सगळ्या लोकांना आता खालती आणण्यात आल्यात। इकडच्या स्थानिक रहिवाशांनी आपले नगरसेवक राऊत साहेब टायमावर पोहोचले, तेही तिकडे घटनास्थळी दाखल झाले, स्वतः उभे होते व त्यांनी त्या लोकांना सगळ्या जीवितहानी मनुष्यांनी काही झालेले नाही आणि सगळे सुखरूप आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये।